सनी शिंदे ठरतायत मॅन ऑफ द मॅच आणि हे बक्षीस वितरित करण्यासाठी मी विनंती करतो मान्यवर साहेबांना या आपल्या शुभ हस्ते सनी शिंदे यांना मॅन ऑफ द मॅचचं प्राइज डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. दरम्यान मॅचला देखील सुरुवात होते. लेजंड्स 13 या टीमच्या विरोधामध्ये आपण पाहू शकतो सूर्या. एजंट्स 13 विरुद्ध सूर्या. सनी शिंदे यांना मॅन ऑफ द मॅचचं प्राइज आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत मान्यवरांच्या शुभ हस्ते. पप्पू शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी हे बक्षीस वितरित करणार आहोत. पप्पू शेठ पाटील या आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं प्राइज आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. फाळके साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी हे बक्षीस वितरित करणार आहोत. खताळे साहेबांच्या शुभ हस्ते सचिन शेठ खताळ साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी हे बक्षीस वितरित करतोय. टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. अतिशय सुंदर खेळ आपण पाहिला. यानंतरच्या मॅचचा टॉस केला जातोय. ओम साई MM आणि त्यांच्या विरोधामध्ये सावंत 11 दोन्ही टीमचे कर्णधार या आपण यानंतरच्या मॅचचा लगेच टॉस करणार आहोत. सावंत 11 आणि ओम साई 11. चला दोन्ही टीमचे कर्णधार टॉस साठी या. वा चांगला बॉल आपण पाहतोय. वेग पडल्यानंतर चेंडू थोडासा दिशा बदलताना पाहायला मिळतोय. स्विंग अँड मिस डॉट बॉल. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर 15 धावा स्कोर कार्डवर. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. सावंत 11 आणि ओम साई. सावंत 11 आणि ओम साई दोन्ही टीमचे कर्णधार या. ओम साई 11 चे कर्णधार या ठिकाणी आहेत. सावंत 11 टीमचे कर्णधार या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. सन्मान्य पप्पू शेठ पाटील शुभ हस्ते आपण या ठिकाणी या मॅचचा टॉस करणार आहोत. पप्पू शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस इथे लगेचच संपन्न केला जाईल. दोन्ही टीमचे कर्णधार आहेत आपल्या समवेत.
गोलंदाज तयार आहेत. यावेळी पहा कमालीचा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतील, थ्रो करतील. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी एक धाव जी नक्कीच नोंदवली जाईल. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. यावेळी आपण पाहतोय की आता चेंडू खेळून काढलाय. एक सिंगल येईल दुसऱ्या धावेचा. 7-11 टीम कर्णधार, या 7-11 टीमचे कर्णधार आहेत. ओम साई 11चे टीमचे कर्णधार आहेत. टॉस या ठिकाणी पप्पू शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जातोय. आ, 23 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. इथे विकेट येते. फलंदाज माघारी परततील. ते 20 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकातील काहीसे चेंडू शिल्लक असतील. गोलंदाज तयार. यावेळी हा चेंडू वाईड आहे. वाईडच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. स्कोर कार्डवर 24 धावा आपण पाहतोय. यावेळी फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. 2 धावांच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. स्कोर कार्डवर धावा संख्या आपण जर पाहिली तर तब्बल 26 धावा. 26. लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. 15 चेंडू मध्ये 26 बनवल्यात. अजून 15 चेंडू शिल्लक आहेत. यावेळी संधी असेल. हो, कॅच इथे निसटतीये. कॅच इथे ड्रॉप होतोय. इथे आपण पाहतोय चौकार येतोय. वाह, यावेळी संधी असेल. इथे पकडली जाईल कॅच. इथे फलंदाज बाद असेल. 31 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. आणि या बॉलवर विकेट येताना पाहायला मिळते.
31 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 लॉस ऑफ 2 विकेट्स. इथे बॅटची एज एक सिंगल येईल. यावेळी चांगल्या प्रकारे चेंडू अडवला जाईल. थ्रो देखील तेवढाच सुंदर. उत्कृष्ट असा फटका या ठिकाणी अक्षय चिंतामणी यांच्या बॅटमधून. चार षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 43 धावा. सुंदर असा या ठिकाणी फटका.
5 षटकांच्या समाप्तीनंतर सूर्या रायडर्स संघाची धावसंख्या 58 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात लेजंड्स 13 यांना विजयासाठी 59 धावांची आवश्यकता. सूर्या रायडर्स संघाने आपली क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यावे. वेळेचे बंधन आहे आपल्याला. सूर्या रायडर्स संघाकडून घातक गोलंदाज विजय चव्हाण बॉलिंग एंड वरती. उत्कृष्ट असा प्रयत्न विजय चव्हाण याचा आपल्याच गोलंदाजीवरती झेल टिपण्याचा. लेजंड्स 13 या संघाचा 1 धावेने धावफलक पुढे. सुंदर असा फटका. सुंदर असा फटका या ठिकाणी आपल्या फलंदाजीमध्ये दाखवताना 4 धावा. प्रल्हाद आपल्या संघासाठी पाहूया पुढे काय करतोय. झाडाच्या अडचणी नाही काय होते आउटसाइडचं बी गणित होते. नाईटचा खेळ बऱ्याचशा ग्राउंडला. सुंदर असा फटका या ठिकाणी लगातार दुसरा चौकार. प्रल्हाद आपल्या संघासाठी एक उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना
उत्कृष्ट अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. सुंदर असा पुढील चेंडू. आपल्या पहिल्या 2 चेंडूवरती लगातार 2 चौकार खाल्ल्यानंतर विजय चव्हाण यांचे सुंदर असं कमबॅक आपल्या संघासाठी. एक नामांकित गोलंदाज विजय चव्हाण. सुंदर असा फटका. उत्कृष्ट असा 4 धावा या ठिकाणी धावफलकावरती. 4 धावाने धावफलक पुढे. 15 धावा बिनबाद. पहिले षटक समाप्तीनंतर लेजंड्स 13 बिनबाद 15. एक उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना प्रल्हाद आपल्या संघासाठी. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच केतन परमार पाहूयात आपल्या संघासाठी. उत्कृष्ट स्वरूपाचा चेंडू केतन परमार यांच्या मार्फत. ओव्हर थ्रो मध्ये मात्र 1 धाव पूर्ण. संघाला लागलेला हा पहिला झटका कॅप्टन विशाल पडवळ यांच्या स्वरूपात. एक उत्कृष्ट असा झेल. अनिल केतन परमार हा एक अतिशय नावाजलेला गोलंदाज. वेगवान गतीचा चेंडू या ठिकाणी केतन परमार यांच्या मार्फत. कृपया बाहेरील खेळाडूंना एक विनंती आहे की तुम्ही डिस्टर्बन्स करू नका. पुन्हा एकदा उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू केतन परमार यांच्या मार्फत आपल्या संघासाठी उपयुक्त अशी गोलंदाजी करताना. सुरेश
गचास क्षेत्ररक्षण सूर्या रायडर्स यांच्याकडून पुढील होणारा सामना सावंत 11 वर्सेस ओम साई. उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी धावबाद खेळाडू. नजरहटी दुर्घटना घटी. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात आपली विकेट. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करताना विकी यादव आपल्या संघासाठी. कधीही सराव न करणारा व्यक्ती विकी यादव या ठिकाणी आज मात्र चपळतेने क्षेत्ररक्षण करतोय आपल्या संघासाठी. दोन षटकांच्या समाप्तीनंतर दोन गड्यांच्या मोबदल्यात 21 धावा. लेजंड्स 13. अठरा बॉल 38 धावांची आवश्यकता लेजंड्स 13 या संघाला विजयासाठी. पार्थ गोलंदाजीसाठी उंच उडवलेला झेल. या ठिकाणी मात्र झेल घेण्यात अपयश. सुंदर या ठिकाणी टोलवलेला फटका. चार धावा आपल्या संघासाठी. पुढील चेंडू पार त्यांचा उत्कृष्ट असा टोलवलेला फटका. या ठिकाणी षटकार आपल्या संघासाठी विजयासमीप पोहोचवण्यासाठी. आझाद यास असेच मोठे फटकेबाजी करण्याची गरज आहे. उत्कृष्ट अशी फलंदाजीचे पुन्हा एकदा मिस टाइम शॉट. गॅप मध्ये पडलेला चेंडू. 2 धावा घेण्यात यश या ठिकाणी फलंदाजाला. विकेटच्या मध्ये अतिशय चपळतेने रन पूर्ण करत आहे आझाद. हॅलो काय काय पोझिशन काय आहे पुढे आधी 12 बॉल 33
12 बॉल 22 धावांची आवश्यकता लेजंड 13 संघासाठी. सूर्या रायडर्स धावांचा बचाव करतील का हे पाहणं महत्वाचं आहे. सूर्या रायडर्स कडून गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं विकी यादव यांच्या हातातून. सतत घेतलं जातं, त्यांना संधी दिली जाते, संधीचं सोनं करता आलं पाहिजे त्यांना. विकी यादव संघाकडून उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा. आणि ऑफ साइडच्या दिशेने टोलवलेला बॉल आणि 4 धावेसाठी अतिशय उत्कृष्ट असा सुंदर असा शॉट. अशा मोठ्या धाव्यांची गरज संघासाठी. उत्कृष्ट अशी बॅटिंग म्हणता येईल सुनील शर्मा यांच्या बॅटमधून. आणि नक्कीच त्यांनी सूर्या रायडर्स संघाचे टेन्शन वाढवलेलं आहे. सागर चव्हाण संघाला प्रोत्साहन देताना अतिशय उत्कृष्ट असे कर्णधार आहेत ते. दुसरा चेंडू आणि पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण सूर्या रायडर्स संघाकडून. सामना जिंकायचा असेल तर अशा क्षेत्ररक्षणाची गरज आहे. खास करून विकी यादव तुमच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत, संघ मालकाला आणि घरच्या मालकाला पण. तिसरा चेंडू आहे ना, हे नाही बोलत बाबा मी. तिसरा चेंडू पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने टोलवलेला बॉल. एक धावेसाठी प्रयत्न, रनआउटचा प्रयत्न, परंतु फलंदाज सेफ आहे. शेवटची ओव्हर विकी यादवला संधी येऊ शकते. कॅप्टननी मनाव घेतलं तर होऊ शकतं. प्रसाद शेट कारेकर, आपला डान्स इथं नाही करायचा. चौथा चेंडू आणि संघाला जिंकण्यासाठी आणि पुन्हा एकदा सरळ फिल्डर शोधलेला आहे आणि झेल बाद. सूर्या रायडर्स कमबॅक करताना अतिशय उत्कृष्ट असा झेल. शेर की धाड. आठ चेंडू मध्ये 15 धावा ना, किती 8 बॉल 15 ना, 8 बॉल 15 धावा. केतन परमार अतिशय उत्कृष्ट असे ऑलराऊंडर आहेत ते. आणि नवीन बॅट्समन डीएस. संघासाठी मोठ्या षटकारांची आवश्यकता सामना जिंकायचा असेल तर. आणि उत्कृष्ट असा पुन्हा एकदा तोच बॉलर तोच फिल्डर आणि जेलबाद. पुन्हा एकदा जेलबाद. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी, तितकंच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण सूर्या रायडर्स संघाचे. या 2 विकेटने कॅप्टनच्या चेहऱ्यावर नक्कीच हास्य उमटलं असेल. अनिल जाधव उत्कृष्ट असे 2 झेल. संघासाठी तुमचं योगदान महत्वाचं आहे. आणि पुन्हा एकदा ब्लॉकचा चेंडू आणि 1 धाव. ओव्हरची समाप्ती.
6 बॉल 14 रन, 6 चेंडू 14 रन. कोण मारतोय बाजी? आणि विकी यादव. आपल्याला संधी भेटत नाही त्यामुळे मागे जायचंय आपण. नाही 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 नाही, तुमचं नाव नाही लावलं नाही लावत. विकी यादवला गोलंदाजी दिली तर 2001 रुपयाचं पारितोषिक सुरेश शेठ बाबर यांच्याकडून. नाही, संघाचा बचाव करायचा आहे. सूर्या रायडर संघाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणले तरी त्यांना ओळख आहे त्यांची. दिनेश पवार बेंगलोर एक्सप्रेस. पहिला चेंडू विक्की यादव कव्हर करत आहेत. अतिशय उत्कृष्ट अशी फिल्डिंग. 5 चेंडू 13 धावा. मॅच जिंकायची असेल तर षटकार चौकारांची आवश्यकता. 1 धावेने काहीच होणार नाही. दुसरा चेंडू आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी. ऍपलचा प्रयत्न अंपायरने ऍपल हटवलेले आहे. भास्कर सावंत विलवणचे उपकरणधार माईकशी संपर्क साधायचा आहे. तिसरा चेंडू आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. जवळपास सामना जिंकण्याच्या प्रयत्नात आणि ओव्हरथ्रोचा प्रयत्न आणि 4 धावा. अति तिथे माती नक्कीच म्हणता येईल. कॉमेंटेटर दोन्ही सांगायचं असतं, एकाच नसतं. मला माहित नाही ती कोण आहे, मी कसं म्हणतोय. अंपायरचा निर्णय काय? अंपायरचा निर्णय काय दिलाय? आताच्या किती धावा आहेत? 3 बॉल 9 धावांची आवश्यकता. 3 बॉल 9. नक्कीच तुम्ही सामना जिंकू शकता. लेजंड 13 संघ करता येतं, केलं पाहिजे, करण्याची भूमिका पाहिजे. लेजंड 13 संघ अशक्य असं काहीच नाही. शक्य करण्याची एवढीच संधी संघासाठी. उत्कृष्ट असे पंच. 3 चेंडू 9 धावा. सामन्यामध्ये नक्कीच रंगत आलेले आहे. 3 चेंडू 9 धावा. चार ओव्हर 3 बॉल 50 धावा. पंच घेतील तो निर्णय अंतिम राहील. कृपया कोणत्याही खेळाडूंनी ग्राउंडच्या मध्ये जाऊ नये. उत्कृष्ट असे पंचांचे काम पाहत आहेत पंचांचा निर्णय अंतिम असेल.
तीन चेंडू 9 धावा लेजंड पट्टी संघासाठी आणि धावांचा बचाव करत आहेत बेंगलोर एक्सप्रेस. सामना दोन्ही बाजूने तेवढाच आणि उत्कृष्ट असा चेंडू क्लीन बोल्ड 2 चेंडू 9 धावा. सूर्या रायडर संघ अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी करताना लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. सामन्याला वेळ करू नका. निर्मल नवीन बॅट्समन निर्मल संघासाठी 2 मोठे बिग हिट लावावे लागतील सामना जिंकण्यासाठी. आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू आणि जवळपास सूर्य संघाने हा सामना आपल्या जुळवून घेतलाय. सामन्याचा शेवटचा चेंडू एक उत्कृष्ट गोलंदाजीचा मारा आपण सूर्य रायडर्स या संघाकडून पाहतो. ज्यासाठी आपण सूर्य रायडर संघाला ओळखलं जातो त्यांची घातक गोलंदाजी. त्याचबरोबर 8 रननी हा सामना सूर्य रायडर संघाने विजयी केलेला आहे व आपला क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश निश्चित केलेला आहे. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे आभार. पुढील सामना सावंत 11 वर्सेस ओम साई. कृपया दोन्ही संघांना विनंती आहे की त्वरित सामना